नमस्कार मंडळी. तुम्हाला जर इंडियन पोस्ट पेमेंट बँकमध्ये झिरो बॅलन्स सेविंग अकाउंट जर काढायचं असेल तर झिरो बॅलन्स आहे आणि चार्जेस वगैरे काय नसणार आहे असं जर तुम्ही विचार करत असाल तर तसं नाही आहे. प्रत्येक वर्षी तुम्हाला मेंटेनन्स चार्ज द्यावा लागणार आहे. आता हा मेंटेनन्स चार्ज किती आहे? 149 प्लस GST 149 रुपये आणि GST हे तुम्हाला भरावं लागणार आहे. GST म्हणजे काय जास्त नाही आहे, जवळजवळ सगळी किंमत झाली तरी 200 रुपयेपर्यंतच होणार आहे, त्याच्या पलीकडे जास्त होत नाही आहे. सो एवढी तुम्हाला प्रत्येक वर्षी द्यावं लागणार आहे. द्यावे लागणार म्हणजे तुम्हाला जाऊन स्वतः भरायचे असं नाही आहे, तुमच्या अकाउंटमधूनच कट होणार आहे. 30 मार्चमधले 30च्या आत तुम्हाला मार्च महिन्यामध्ये ते पेमेंट तुमच्या खात्यामधून कट होईल. तर प्रत्येक वर्षी हे तुमचे कट होणार आहेत. हे झालं. यानंतर तुम्हाला कधी ना कधी KYC तर करावं लागणार आहे. जर तुम्ही या बँकेमध्ये तुमच्या खात्याची जर KYC करायला गेला तर तुम्हाला तुमची KYCच होत नाही आहे. का होत नाही आहे? तर बँकेमार्फत, माझ्यामार्फत नाही आहे, बँकेमार्फत तुम्हाला सांगितलं जातं की तुम्ही पोस्ट ऑफिसचं पण खातं काढा, म्हणजे पोस्ट बँकेचं सुद्धा खातं काढायचं आहे. आता इंडियन पोस्ट पेमेंट बँक आणि पोस्ट बँक हे वेगळे आहेत, हे लक्षात ठेवा. जर तुम्ही KYC करायला गेला तुमच्या खात्याची तर तुम्हाला पोस्ट बँकेच्या खात्याची सुद्धा खातं ओपन करा म्हणून तुम्हाला सांगितलं जातं आणि ते तुम्ही ओपन केलं तरच तुमची ती KYC होते. आता हे का? तर आय डोंट नो, का माहीत नाही मला, पण हे आहे, असंच आहे. झिरो बॅलन्स सेविंग खातं असू द्या किंवा कोणतंही खातं असू द्या, हे दोन्ही एकमेकाला जॉईंटच आहेत. यानंतर तुम्हाला लिमिट किती आहे, किती लिमिटपर्यंत तुम्ही खात्यामध्ये पैसे ठेवू शकता? तर मिनिमम फक्त 10,000 रुपये ठेवू शकता. हो, तुम्ही फक्त 10,000 रुपये ठेवू शकता. 1 लाख 2 लाख पण आहे, पण त्या संबंधित पण नियम आहेत. ते नियम कोणते आहेत, कसं ठेवता येतं, हे आपण व्हिडिओच्या शेवटी सुद्धा पाहणारच आहोत. तत्पूर्वी व्हिडिओ शेअर करायला विसरू नका. आणि पहिला तुम्हाला इंडियन पोस्ट पेमेंट बँक हे बँकिंगची ॲप आहे त्यांची, ती ॲप तुम्हाला प्ले स्टोअरवरनं डाउनलोड करायची. ॲपची लिंक डायरेक्टली तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देतो आहे, त्यावरती क्लिक करून तुम्ही डाउनलोड करायचे. डाउनलोड केल्यानंतर या ठिकाणी ओपन युअर सेविंग अकाउंट इन्स्टंटली हा ऑप्शन आहे, त्याच्यावरती क्लिक करायचं आहे. तुम्हाला इथं बेसिक परमिशन आहे ते द्यायचं आहे, म्हणजेच तुम्हाला खालच्या साईडला अलाउ हा ऑप्शन आहे त्यावरती क्लिक करायचं आहे. जे बँकेला लिंक करायचं आहे तेच सिम कार्ड कोणतं आहे, तो नंबर कोणता आहे ते सिलेक्ट करायचं. आता व्यवस्थित एकदा सिलेक्ट करून घ्या, कारण ते आधारला पण लिंक ठेवा तुम्ही. इथं स्क्वेअर बॉक्सवरती क्लिक करायचं आहे. स्टार्ट SMS व्हेरिफिकेशन आहे खाली, त्यावरती क्लिक करा. पुन्हा वापस बेसिक परमिशन, यामध्ये डायरेक्टली तुम्हाला इथं अलाव करायचं आहे. अलाव केलं की थोडंसं वेट करायचं आहे. तुमच्या मोबाईल नंबरवरती रिचार्ज गरजेचं आहे. यानंतर 149 प्लस GST या ठिकाणी तुम्हाला हे ॲन्युअल चार्जेस तुम्हाला पे करावं लागणार आहे. हे ऑटोमॅटिक कट होतं, त्याच्यामुळे तुम्ही याचा काय जास्त विचार करू नका. तुम्हाला एकदाच हे कट करायचं आहे, पेमेंट करायचे. त्यानंतर तुम्हाला हे पेमेंट रिपीट करण्याची गरज नाही आहे. पेमेंट करण्यासाठी तयार असाल तर आय ॲग्री ऑप्शन आहे, त्यावरती क्लिक करा. फटका डिक्लेरेशन आहे, म्हणजेच या ठिकाणी जर बाहेरच्या देशामध्ये तुम्ही काय टॅक्स पेअर करत असाल, टॅक्स पेअर असाल, तुम्ही टॅक्स देत असाल तर या ठिकाणी येस करायचं आहे. अदरवाईज सगळ्यांनी नो करायचं आहे. नोवरती क्लिक केलं की आधार नंबर आहे, आधार नंबरनुसार तुम्ही खाली सगळी माहिती टाकायची. म्हणजे पहिला आधार नंबर टाकायचा आहे, तोच आधार नंबर कन्फर्म टाकायचा आहे, वापस तिथंच टाकायचं आहे. त्यानंतर पॅन कार्ड नंबर आहे तो टाकायचा आहे. पॅन कार्ड नंबर टाकून झाला की सगळी स्क्वेअर बॉक्सवरती क्लिक करायचं आणि सबमिट करायचं. या ठिकाणी आधारला जो लिंक असणारा मोबाईल नंबर आहे त्यावरती OTP जाणार आहे, तो OTP या ठिकाणी टाकून घ्यायचा आहे. OTP व्हेरीफाय झाल्यानंतर तुम्हाला तुमचं अकाउंट ओपन करण्यासाठी बेसिक डिटेल तुम्हाला द्यायचे, इन्फॉर्मेशन द्यायचं आहे. पर्सनल इन्फॉर्मेशनवरती क्लिक करायचं आहे. यावरती क्लिक केलं की तुमची इथं पहिलं तुमचं जो पण नाव आहे ते टाकून घ्या, फोटो टाका. खाली इथं मदर नेम, आईचं नाव हे लग्नाच्या अगोदरचं टाकायचं, हे लक्षात ठेवा. यानंतर हे लग्नाच्या अगोदरचं नाव टाकून झालं की खाली हजबंड किंवा वाईफ नेम आहे, जे तुमचं आधारमध्ये मधलं नाव आहे ते टाकायचं आहे. त्यानंतर आईचं नाव आता सध्याचं जे आहे ते टाकायचं आहे. त्यानंतर वडिलाचं नाव, हे सगळं मॅन्डेटरी आहे. ॲज पर KYCसाठी तुमचं आधारनुसार सगळं ते टाकायचं आहे. ठीक आहे. नाव टाकून झालं, तुमचं ईमेल ID टाकली, सेव्ह केलं. यानंतर आधारला OTP जाणार आहे, जो पण लिंक असणार आहे मोबाईल नंबर त्यावरती OTP जाईल, टाका, सबमिट करा. त्यानंतर
पॅन कार्ड आहे आणि इथं लक्षात घ्या पॅन कार्डनुसारच तुम्हाला इथं अपडेट द्यायचा आहे का, म्हणजे जे काय ॲड्रेस आहे ते द्यायचं आहे का, हा ॲड्रेस आहे तो टाकायचा आहे. इथं 60 डिक्लेरेशन फॉर्म आहे, यावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे आणि डिक्लेरेशन द्यायचं आहे. इथं परमनंट ॲड्रेस आहे, तो ॲड्रेस कसा ठेवायचा आहे म्हणजे तुमच्या आधारनुसार आहे, पॅन कार्डनुसार आहे, जसं तुम्हाला ठेवायचं आहे त्यानुसार तुम्ही ठेवू शकता, ते टाका. त्यानंतर कम्युनिकेशन ॲड्रेस म्हणजे आता सध्याच्या ठिकाणचा काय ॲड्रेस असणार आहे तो कम्युनिकेशन ॲड्रेस असणार आहे असं समजा. तो ॲड्रेस आहे, क्लिक करा. टाकून क्लिक केलं की या ठिकाणी खाली सेव्ह आहे त्याच्यावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यानंतर या ठिकाणी तुमची तिसरी पायरी ती म्हणजे नॉमिनी डिटेल. यामध्ये नॉमिनी तुम्हाला जोडायचं असेल तर येस करा, नसेल तर नो करा. इथं येस केलं तर तुम्हाला सगळी माहिती त्याची टाकावी लागणार, जन्मतारीख, रिलेशन, नेम, ॲड्रेस, पिनकोड, ही सगळी माहिती टाकून तुम्हाला या ठिकाणी सेव्ह करायचं आहे. यानंतर चौथी स्टेप आहे ॲडिशनल इन्फॉर्मेशन. याच्यावरती क्लिक करायचं आहे. त्यावरती जर क्लिक केलं की नॅशनॅलिटी इंडियन असणार आहे, मॅरिटल स्टॅटस हा बघा अनमॅरिड आहे, मॅरिड आहे, डायवोर्स झाला आहे, तुमचं जे पण स्टेटस आहे तो स्टेटस तुम्ही सध्याचा सिलेक्ट करायचा. ऑक्युपेशन टाईप काय करत असेल, काय तुमचं असेल ते निवडा. त्यानंतर ॲन्युअल इन्कम आहे, इन्कम महिन्याला किती आहे, वर्षाला किती आहे, 50,000च्या आतमध्ये असेल तर ते निवडा किंवा इतर काय असेल तर ते निवडा. त्यानंतर एज्युकेशन लेवल आहे, ग्रॅज्युएशन झालेलं आहे, काय तुमचं काही असेल, काही असेल, ग्रॅज्युएशन, पोस्ट ग्रॅज्युएशन, प्रोफेशनल असेल, काही असेल जे आहे ते तुम्ही निवडायचं आहे. आता हे निवडून झाल्यानंतर खाली पॉलिटिकली एक्सपोज पर्सन आहे का तुम्ही असाल किंवा नसाल तर या ठिकाणी सगळ्यांनी नोच करा, कारण तुम्ही येस केलं तर पुन्हा यामध्ये भरपूर आणखी बाबी येतात. त्यापेक्षा इथं नो केलेलं हरकत नाही, काही अडचण येत नाही, फक्त नो करायचं आहे आणि सेव्ह करायचं आहे. खाली सेव्हचा ऑप्शन आहे, सेव्ह करा. अकाउंट इन्फॉर्मेशन, DBT मॅपिंग करायचं आहे का, ॲग्रीवरती जर तुम्ही पहिला जो ऑप्शन आहे त्यावरती जर क्लिक केलं तर DBT तुमच्या ह्याच बँकेच्या खात्यामध्ये होईल. अदरवाईज नो करायचं असेल, ह्या खात्यामध्ये घ्यायचं नसेल तर खाली लास्टला ऑप्शन आहे नो, आय डोंट रिसीव हे आहे, त्यावरती क्लिक करायचं आहे. याचा अर्थ जी DBT आहे त्यामध्येच तुमचा आधारला जो पण नंबर आहे, बँकेला लिंक असेल ते तिकडंच DBT होणार, इथं नाही होणार. तर नो केलं तर होईल इथं, तिकडं. त्यासाठी म्हणजे तुम्हाला जर तुमचं कोणत्या योजनेचं पैसे याच खात्यात घ्यायचं असेल तर पहिला जो ऑप्शन आहे ॲग्री त्यावरती क्लिक करायचं आहे. आता इथं नो केलेलं आहे, तुम्ही जसा तुमच्या सोयीनुसार करायचा त्या पद्धतीने तुम्ही ऑप्शन सिलेक्ट करा. हे सगळं झालं की तुम्हाला खाली सेव्ह आहे त्यावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे. त्यानंतर ही सगळी फॉर्म फिलअप झालेला आहे, इथं बस कंटिन्यूवरती क्लिक करायचं आहे. कंटिन्यू झालं, तुम्ही सगळी इन्फॉर्मेशन बघू शकता. एडिट करायचं असेल एडिट करा, पेन्सिलवरती क्लिक करून एडिट करा. सेल्फ डिक्लेरेशन आहे, सगळे डिक्लेरेशन द्यायचं आहे आणि 175.82 रुपये आता सध्याच्या घडीला या ठिकाणी पेमेंट आहे, हे पेमेंट करायचं आहे. त्यासाठी कन्फर्म आहे, कन्फर्मवरती क्लिक करायचं आहे. एक एमपिन म्हणजे एक पासवर्ड तयार करायचा आहे, पासवर्ड टाका, खाली तोच कन्फर्म करा आणि सेट करायचं आहे एमपिन. त्यानंतर हे सगळे क्वेश्चन आहे तुमच्या सोयीनुसार सिक्युरिटीनुसार तुम्ही हे भरायचं आहे. त्यानंतर सबमिट करायचं आहे. आता OTP जनरेट झालेला आहे, OTP वापस टाकायचं आहे. OTP टाकून झाला की सबमिट करायचं आहे. आता या ठिकाणी तुमचं अकाउंट ओपन झालेलं आहे, कस्टमर नेम, कस्टमर ID, अकाउंट नंबर हे सगळं तुमचं आलेलं आहे. हे एक स्क्रीनशॉट काढून घ्या आणि इथं लॉग इनवरती क्लिक करायचं आहे. आता वापस तुम्हाला जो पासवर्ड तुम्ही सेट केलेला होता तो टाकायचा आहे आणि या ठिकाणी तुम्हाला पैसे ॲड करायचं आहेत का हे दाखवलेलं आहे. आता या ठिकाणी जर तुम्हाला पैसे ॲड करायचे असेल तर तुम्ही मॅक्सिमम स्पेंडिंग लिमिट आहे ती खाली बघू शकता, पण पहिला बघा मिनिमम तुम्हाला 200 रुपये या ठिकाणी स्टार्टिंग ट्रान्झॅक्शन ठेवायचं आहे. त्यानंतर 10,000 रुपये प्रत्येक महिन्याला तुम्हाला या ठिकाणी ठेवता येतात, काढता येत आहेत. 10,000 एवढं तुमचं मंथली लिमिट आहे. हे मंथली आहे हे लक्षात ठेवा. मी सुरुवातीला सांगितलं होतं 10,000 लिमिट आहे, पण हे मंथली आहे. ॲन्युअल आहे ते वेगळं असणार आहे, हे लक्षात ठेवा. तर 10,000 हे मंथली तुमचं लिमिट आहे, तेवढे तुम्ही ट्रान्झॅक्शन करू शकता. व्हॅलिडिटी आहे तुम्ही बघू शकता, 1 इयर व्हॅलिडिटी आहे. त्यानंतर तुमचं काय ते KYC वगैरे असेल तर ते
1 वर्षानंतर तुम्हाला ती KYC वगैरे आहे ते ऑप्शन आहे ते तुम्ही करू शकता. त्यानंतर इथं कॅन्सल केलं आहे. तुम्ही इथं सगळी बघा माहिती, तुमची सेविंग अकाउंट नंबर वगैरे, खात्यामध्ये पैसे टाकलेलं घेतलेलं सगळं इथं ऑटोमॅटिक दिसणार आहे. तर यानंतर आता इंडियन पोस्ट पेमेंट बँक आणि पोस्ट ऑफिस सेविंग बँक यामधला फरक समजा. या ठिकाणी हे दोन्ही तुम्हाला समजणं गरजेचं आहे. इथं इंडियन पोस्ट पेमेंट बँकसाठी 18 वर्ष तुमचं कंप्लीट पाहिजे आहे, त्याशिवाय तुमचं नाही काय होत. यानंतर पोस्ट ऑफिसचं सेविंग अकाउंट असणार आहे. त्यासाठी तुम्ही सिंगल असाल, जॉईंट तुमचं खातं असेल किंवा तुमचं काय असेल ते तुम्ही बघा, त्यानुसार तुम्ही काढू शकता. 500 रुपये तुमचं इनिशियल डिपॉझिट आहे, हे तुम्हाला ठेवावं लागेल. अगोदर कसं इंडियन पोस्ट पेमेंट बँकमध्ये 200 होतं, तुम्हाला ठेवायचं होतं, ट्रान्झॅक्शन पहिलं करायचं होतं. मॅक्सिमम बॅलन्स लिमिट आहे ते 1 लाख ते 2 लाखपर्यंत तुम्ही ठेवू शकता. पण लक्षात घ्या, 1 लाखच तुम्हाला इथं ठेवता येणार आहे इंडियन पोस्ट पेमेंट बँकला, आणि पोस्ट ऑफिस सेविंग बँकमध्ये तुम्ही बाकीच ठेवायचं. हे पॅरलली चालणार आहे अकाउंट दोन्ही. इकडचं पैसे संपलं की तिकडं, तिकडचं संपलं की इकडं, इकडून तुम्ही तिकडं, तिकडून तुम्ही इकडं, असं या पद्धतीने तुम्ही करू शकता. पण इंडियन पोस्ट पेमेंट बँकमध्ये तुम्ही ऑनलाईन ट्रान्झॅक्शन करू शकता. पोस्ट ऑफिस सेविंग बँकची आहे इथं तुम्ही नाही करू शकत आहे, हे लक्षात ठेवा. इथं नाही करता येणार तुम्हाला. इथं तुम्हाला ऑनलाईन ट्रान्झॅक्शन करता येतं, म्हणजे फोनपे वगैरे तुम्हाला करायचं असेल तर ते पेटीएम, फोनपे वगैरे ट्रान्झॅक्शन सगळं तुम्ही या पद्धतीने तिथं करू शकता. इथं करता येत नाही. कुठं? पोस्ट ऑफिस सेविंग बँकमध्ये तुम्हाला करता येणार नाही. इंडियन पोस्ट पेमेंट बँकेचं तुम्हाला जर कार्ड तुम्हाला डाउनलोड करायचं असेल, क्रेडिट असेल, डेबिट असेल, ते कसं करायचं डाउनलोड हे तुम्हाला पाहायचं असेल तर हा व्हिडिओ पहा. फोनपे वगैरे तुम्हाला लिंक करायचं असेल तर हा व्हिडिओ पहा. आणि जर तुम्हाला SBIचं 0 बॅलन्स सेविंग अकाउंट काढायचं असेल तर कशा पद्धतीने काढता येतं हे जाणून घेण्यासाठी स्क्रीनवरचा हा 3रा व्हिडिओ तुम्ही पाहू शकता.